हे गुलाबाचं झाड खराब झालं होतं, पूर्ण मोडलं होतं बघा, मोडून सुकलं होतं हे. तर याला आता पालवी फुटले आणि या मोडलेल्या फांदीला पण जीव आलाय बघा. तर ते कशामुळे ते सांगते. याला काय केलं होतं मी, आपलं जे ताक असतं ना ते टाकलं होतं, म्हणजे यूट्यूबवर सर्च करूनच. आणि ह्याला काही कुंडी वगैरे अजून काही केली नाही मी, पण मस्तपैकी ताक एकदाच टाकलं होतं आणि त्याच्यानंतर काय मी हे केलं नव्हतं अजिबात. आणि आता ह्याला चांगले कोंब फुटलेत आणि मोडलेल्या फांदीला पण जीव आलेला आहे. तर बघू शकता, हे बघा, ही आपली मोडलेली फांदी, इथे चांगली पालवी फुटली आणि ताकाचे डाग पण तुम्ही बघू शकता. आणि हे मोडलेल्या फांदीला आलेले हे पानं मस्तपैकी. काय करते, पहिला झाडू वगैरे म्हणजे केर कचरा काढून घेते सगळा. आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळलेलेच असतात ना, आता गरमी एवढी होते तर काय 1-1.5 तासातच कपडे आपले वाळले जातात. तर त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते, चहा वगैरे बनवते आणि नेहमीप्रमाणे आपलं जे रुटीन असतं ना, चहाशिवाय आपल्याला तर कपडे धुतलेत. आणि चांगला स्मेलसाठी थोडंसं मी रायझल ॲड करते त्याच्यामध्ये. आणि निरमापेक्षा बघा 1-1 वाले पाऊच आणायचे, त्याच्यामध्ये पण चांगलेच कपडे निघतात. तर ते महिन्याला किती 30 लागतात. आणि हे पण किती लागतं तुम्हाला ते बघा तुम्ही, कारण हे परवडतं, निरम्यापेक्षा हे परवडतं आणि चांगला फेस पण येतो आणि क्लीन पण होतात. उलटे व्हाईट कपडे वगैरे ना, कोणता तो लायबॉय साबण ह्याच्याने तर व्हाईट कपडे छानच निघतात आणि शॅम्पूने पण छान निघतात. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि हे कशासाठी तर चांगला स्मेल येण्यासाठी. आता लादी पुसायला घेते, थोडंसं लायझॉल आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी लादी पुसायची. आणि आपण लादी पुसतो ना, त्याच्यामुळे कसं लगेच सुकते आणि ते जे आपले कपड्या वगैरे किंवा कशाने पुसतो त्याचे कसे मग डाग तसेच राहतात. त्याच्यामुळे मी असं पहिलं फॅन बंद करून घेते आणि आप लादी पुसते, म्हणजे सुकते ती. तर चला आता मी लादी पुसून घेते पटापट. आणि लादी एकदम बघा मस्तपैकी चमकते. कधी पण लादी पुसताना असं फॅन बंद करत जा, म्हणजे कसं डाग पडत नाहीत आपले आणि अशीच राहते लादी बघा. मग दिवसभर तशीच राहते आपली लादी. मुलं असतात तर खराब होतेच म्हणा, पण मोठे मुलं असतील नंतर डाग वगैरे असे काहीच नाही राहत. मग आता इथे मी देवाचा तांब्या वगैरे सगळं धुवून घेतलं, स्वच्छ घासून घेतलं आणि त्याच्यानंतर पूजा करायची म्हटलं. आणि आता कसं ऊन म्हणजे गरमी एवढी वाढली ना की तांब्या एक दिवस रोज आता घासावा लागतो, नाहीतर कसं तांब्या कसा एवढा घाण होत नाही आपला, म्हणजे कलर चेंज होत नाही तांब्याचा, त्याच्यासाठी. तर बस आता हे तयार करते मी सगळं. आणि त्याच्यानंतर आपली महिलांची कामं कशी चालूच असतात अशी. आणि आपल्या घरात कसा आनंद राहावा, सुख शांती राहावी याच्यासाठी आपण महिला कशी धडपड करतच असतो. काय करायचं, चांगल्या गोष्टी ह्या त्या आपण पाहतच असतो. तर माझं पण तसंच असतं की आपलं घर नेहमी हसतमुख राहावं आणि आनंदी राहावं. बाकी काय सगळं आपल्याला काय 2 घास सुखाचे मिळालं की बस, अजून काय पाहिजे त्याच्यात. त्याच्यानंतर बघा हे काय केलं मी माझं रोजचंच असतं. पहिलं मी बाहेर ठेवायची दरवाजाच्या बाहेर, पण काय होते लहान मुलं खूप आहेत आमच्या फ्लोअरवर. मला उंबरठ्याचं सांगते. उंबरठा पहिला तर मी स्वच्छ धुवून घेते पहिला. तर हा आपला आंब्याचं लाकडाचा आहे. हा खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला. आपले सागाचं पण बसू शकता, आंब्याचं पण बसू शकता. आंब्याचं तर तुम्हाला महत्त्व माहितीच असेल. आणि मला पण म्हणजे मिळतच नव्हतं. आता तुम्हाला माहिती आहे झाड म्हटलं की त्याच्या कसं वाकडे तिकडे असे फांदे असतात. मग हा खूप ठिकाणी शोधला, म्हणजे आमचे आहेत आंब्याचे झाडं, पण खूप ठिकाणी शोधला भावाने, तेव्हा त्याला असा मिळाला प्लेन असा. तर मग त्याचा बनवून घेतलेला. त्याच्यावर मी 2 स्वस्तिक काढून घेतले आणि जेव्हा कधी बसवेन तेव्हा बसवेन चांदीचे. पण ह्या उंबरठ्याखाली ना 5 नाणी आहेत. 5 नाणी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आपले पंचधातू. मग ते एक जो अंक आहे ना त्याच्यावर लिहिलेला तो वरती बाजू करायची, किंवा तुम्ही तांब्याची पट्टी, चांदीची पट्टी अशी पण ठेवू शकता. ह्याच्याने काय होतं माहिती आहे तुम्हाला, हळदले पण त्याचं महत्त्व माहितीच असेल. हळद आपल्या हिंदू धर्मात किती महत्त्वाची आहे ती. म्हणजे हळद प्रत्येक शुभकार्यात वापरली जाते आणि आपल्या स्वयंपाकघरात तर असतेच. शुभकार्यापासून आपल्याला जेव्हा दुखणं वगैरे काय हळद जे लागलं ना, जखम वगैरे झाली की हळद लावतात बघा लगेच गावच्या ठिकाणी.
तर याच्यामध्ये बघा कांदे मिरची वगैरे सगळं चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी 4 मीडियम साईजचे असे टोमॅटो ॲड केलेत. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि हळद पावडर. बस आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडा वेळ जरा झाकून ठेवणार आहे मी. दोन 3 चमचे होतील अशीच कोथिंबीर ॲड करायची आहे. मस्तच त्याच्याने चव तर अजून वाढतेच. आता ही साधी सिंपल चटणी सगळ्यांना माहितीच असेल, पण आपल्याला 5 मिनिटात जर टिफिन रेडी करायचं आहे ना, तर ही भाजी एकदम सोपी. कांद्याची चटणी किंवा टमाट्याची चटणी, अजून मिरचीची पण असते तर भाजी. तर बस आता हे मी स्मॅश करून घेते. पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याच्याने. वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2-2.5 चमचे आणि छान लागते. आणि सफेद तीळ असतील ना तर सफेद तीळ पण तुम्ही ॲड करू शकता. तर माझ्याकडे संपले होते कारण मध्ये बघा लाडू बनवले होते संक्रांतीला, त्याच्यानंतर काही मी आणलेच नाही. पण सफेद तीळ छान लागतं त्याच्यामध्ये चटणीमध्ये. तर बस आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता नाश्ता देते त्यांना. म्हणजे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, हे नाश्त्यासाठी पण करू शकता. तर आता बघा मस्तपैकी आपली टमाटा आणि कांद्याची चटणी 5 मिनिटात होते. टिफिनसाठी द्यायची असेल ना 5 मिनिटात होते. आणि ही तांदळाची भाकरी. आता दुसरं घेते, तुम्ही करून घ्या पहिला. तर मस्तपैकी नाश्ता करायला. हां घेते, तुम्ही खाऊन घ्या पहिले. ती ज्युसी ह्याच्यात काय भाजी कोणती पण ऍड केली तरी मस्तपैकी. कडधान्य असो किंवा आपले कसे झाले. तर इथे आता मी नूडल्स बनवते मुलांसाठी, साधे आणि सिंपल. याचे 2 भाग करते मी. असे मी 3 भाग केलेत आणि आता ते शिजवून देते. थोडंसं मीठ ऍड करूया. थोडंसं मीठ. काय झालं माऊ? तरी आता चांगले तरी आता शिजून घेतले. आता इथलं पाणी काढून हे थोडे थंड करायला ठेवते मी. तर ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून मी आता हे जरा थंड करायला ठेवते आणि नंतर मग साधे सिंपल आता बनवते. मग त्या बनवताना तुम्हाला दाखवते. नूडल्स आता बघा थंड झालेत चांगले आणि मस्त झाले. मी गार्लिक चिली चटणी घेतली किंवा शेजवान चटणी पण घेऊ शकता. मी 1.5 चमचा घेतलाय 1 पॅकेटसाठी. टोमॅटो केचप घेते 1 चमचा याच्यामध्ये. ते हे मिक्स करून घेते मी पहिलं चांगलं. थोडासा सोया सॉस. आता मी याच्यात ऍड करून मी याच्यातच मिक्स करणार आहे. आता हे मला जसं जमतं, मला माझ्या मुलांना जसं आवडतं मी तसं तुम्हाला दाखवते. हे मिक्स करून घेते. आता हे चांगले मिक्स केलेत मी, जसं आपण चायनीज भेल करतो ना तसे चांगले मिक्स केलेत. आता याच्यामध्ये तेल ऍड केलं मी आणि बस आता याच्यामध्ये नूडल्स ऍड करणार. थोडंसं मीठ टाकते आणि आता मिक्स करून घेऊया आपण. 5 मिनिटाचे नूडल्स टाकले. जरा चांगले 5-7 मिनिटं फिरून घ्यायचे म्हणजे हे होतं ते गरम चांगले. आणि मस्तपैकी बघा गरम आहे थोडे तरी तुम्ही दाखवते. मस्त चांगले होतात आपल्या नूडल्स.
तर टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता. 5 मिनिटात बनतात आणि तुम्हाला सकाळचा जर टाईम मिळत नसेल ना तर रात्री तुम्ही असे उकडून ठेवू शकता किंवा 5-10 मिनटं लवकर उठून जरी याला काही 5-7 मिनटं लागतात म्हणजे कसं तिथल्या तिथे लगेच होऊ शकतं. तर इन्स्टंट असे जर तुम्हाला आवडले तर पटकन असे बनवू शकता आणि खरंच तुम्हाला 100% तुमच्या मुलांना काय तुम्हाला पण आवडतील असे नूडल्स खायला. तर बघा, डाळ मी भिजवत ठेवली होती आणि आता वरण बनवते. तर त्याच्यामध्ये हळद केली ॲड, 3 लसूण पाकळ्या आणि मिरची आणि आता शिजवून घेते पाणी ॲड करून. डाळ मस्तपैकी शिजली आता आणि आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि फोडणीला देते मस्तपैकी ओलं खोबरं, लसूण, जिरं, मोहरी, टोमॅटो आणि थोडीशी हळद टाकून मी फोडणी देते. इथे मी आपल्या हिरव्या मिरच्या असतात ना तर त्या कापून घेते. अशा 3 ह्याच्या करते म्हणजे एका मिरचीचे 3 असे बारीक बारीक असे करायचे तुकडेप्रमाणे आणि ओलं खोबरं किसून घेतले तयार करते. हे आता मस्तपैकी छान लागतं एकदम. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं हे चांगले फ्राय झाल्यानंतर मी ॲड करणार आहे वरतून. इथे मी आता चवळी बटाट्याची भाजी बनवते. तर त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो प्युरी, रोजचे रुटीनचे मसाले वगैरे सगळं ॲड करून चांगलं मी एकदम मऊसूत करून घेते मसाला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये चवळी आणि बटाटा ॲड करून चवीपुरतं मीठ ॲड करून थोडीशी अशी घट्टसर अशी रस्सा भाजी बनवते. मस्तपैकी तयार झाली बघा, एकदम घट्ट अशी आणि मस्त टेस्टी झाला होता स्वयंपाक. तर आपण काही मसाले वगैरे नेहमीचे मसाले ॲड करून केलं तरी चांगलाच होतो. चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, आता चपात्या करून घेते पटापट आणि त्याच्यानंतर ह्या चपात्या झाल्या. त्याच्यानंतर लसुणी पापड छान लागतं, तर तुम्ही केलं तर घ्या, छान लागतात एकदम टेस्टी. त्याच्यानंतर मिरच्या, वरण आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मोकळा मऊसूद असा भात, जो मला आणि माझ्या छोट्या मुलाला खूपच आवडतो भात. बस आजची थाळी दाखवते तुम्हाला आता. मस्तपैकी बघा, आजचं दुपारचं जेवण तयार झालंय. चवळी बटाट्याची भाजी, वरण, पापड हे लसुणी पापड आहे ते, चपाती आणि लसूण लिज्जत पापड भेटतात ना ते, लिज्जत कंपनीचे लसुणी पापड. हां, लिज्जत कंपनीचे लसुणी पापड छान लागतं ते टेस्ट एकदम. आणि मिरची आणि चपाती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि
व्हिडिओ आवडत असतील तर बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करून, जेणेकरून मग तुम्हाला साधे सिंपल व्हिडिओ असे पाहायला मिळतील. चला तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा.